हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या कॉलचं रहस्य. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी दुपारी 3 वाजता बाबांच्या फोनवरून एक कॉल जातो. ते कुठेही असले तरी तो कॉल होतोच. हा नियम आमच्या घरातला अघोषित रिवाजच बनला होता. पण त्या कॉलचं रहस्य आम्हाला इतक्या वर्षांनी कळलं की आमचं संपूर्ण आयुष्य उलटलं. माझं नाव आदित्य देशमुख. मी पुण्यातील एका IT कंपनीत काम करतो. आई, बाबा आणि लहान बहीण प्राजक्ता असं आमचं छोटंसं पण आनंदी कुटुंब. बाबा नामदेव देशमुख निवृत्त बँक अधिकारी. त्यांचं जग खूप साधं होतं. सकाळी पेपर, दुपारी झोप आणि संध्याकाळी वाचन. ते कमी बोलायचे, पण जे बोलायचे ते नेहमी विचारपूर्वक. आई मात्र बोलकी, व्यवहारी आणि आमच्याशी मनमोकळी. बाबांचं आणि आईचं नातं थोडं गप्पांचं कमी पण सन्मानाचं जास्त होतं. सगळं ठीक होतं, फक्त एक गोष्ट. दर महिन्याला पहिल्या रविवारी दुपारी 3ला बाबा एकटा खोलीत जाऊन फोन करायचा. मी लहान असताना ते लक्षात आलं नव्हतं, पण आता मी मोठा झालो आणि प्रत्येक वेळी बाबा फोन घेताना जे बदलायचे ते माझ्या नजरेतून सुटत नव्हतं. ते त्यावेळी थोडं अस्वस्थ दिसायचे. जणू कुणाशी बोलणं त्यांना जड जातंय. आईला विचारलं तर ती हसून म्हणायची, अरे त्यांचा एक जुना मित्र आहे नागपूरचा, त्यालाच फोन करतात. पण त्या कॉलनंतर बाबा थोडे दिवस गप्प राहायचे. डोळ्यांभोवती थकव्याची रेषा दिसायची. कधी आई म्हणायची, काय झालं, बरं नाही वाटत का? ते फक्त डोकं हलवायचे, नाही ग, काही नाही. एका रविवारी मी योगायोगाने बाबांच्या खोलीत होतो. फोन वाजला आणि त्यांनी तो घेतला. मी फक्त इतकंच ऐकलं, हो, मी ठीक आहे. तू औषधं घेतलीस ना? त्या आवाजात एक काळजी होती, फारच खोल आणि ओळखीची. मला वाटलं, मित्राशी असं कोण बोलतं? त्यांचं वाक्य पुढं आलं, मी वचन दिलं होतं ना, मी तुला विसरणार नाही. तेव्हाच माझं मन हादरलं. बाबा फोन संपवून बाहेर आले, माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, अरे तू इथे? काही काम होतं का? मी हलकं हसून म्हणालो, नाही, काही नाही. पण माझ्या डोक्यात प्रश्नांचं वादळ सुरू झालं होतं. त्या रात्री मी बाबांचा कॉल हिस्ट्री तपासायचं ठरवलं. आई आणि बाबा झोपल्यानंतर मी त्यांचा फोन घेतला. सुषमा शिंदे असं नाव दिसलं. नंबर सेव्ह केलेला होता आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी त्या नंबरवरूनच कॉल गेला होता. मी तो नंबर गुगल केला, पण काही माहिती मिळाली नाही. मग एक दिवस मी ती कॉल रेकॉर्डिंग करून ठेवायचं ठरवलं. पुढच्या महिन्यात जेव्हा तो कॉल आला, फोनच्या मागे एक शांत पण कंपित स्त्रीचा आवाज ऐकू आला, नामदेव, तू अजूनही मला विसरला नाहीस ना? आणि बाबांचा आवाज हलका झाला, तसं कसं शक्य आहे सुषमा? तू अजूनही माझं आयुष्य आहेस. माझ्या अंगावर काटा आला. ही कोण सुषमा? आईचं नाव तर अनिता. म्हणजे बाबा दुसऱ्या कोणावर प्रेम करतात? मी दुसऱ्या दिवशी आईला सांगायचं ठरवलं, पण तिला धक्का बसेल म्हणून थांबलो. माझ्या डोक्यात एकच विचार, बाबा कोणाला लपवत आहेत? मी चौकशी करायचं ठरवलं. त्या नंबरवरून एक दिवस कॉल आला नाही, म्हणून मी स्वतःच केला. पलीकडून तो स्त्रीचा आवाज, नामदेव, तू पुन्हा लवकरच फोन केलास का? मी म्हणाला, अहो, मी आदित्य बोलतो, नामदेव देशमुखांचा मुलगा. क्षणभर शांतता. मग ती म्हणाली, तू माझ्या नामदेवचा मुलगा? माझ्या अंगावर शहारे आले. मी विचारलं, तुम्ही कोण? ती शांतपणे म्हणाली, मी सुषमा देशमुख, तुझ्या बाबांची पहिली पत्नी. ती म्हणाली, मी आणि तुझे बाबा कॉलेजमध्ये एकत्र शिकत होतो. लग्न आमचं प्रेमाचं झालं होतं. सुरुवातीला सगळं छान होतं, पण लग्नानंतर काही वर्षांनी मला मानसिक आजार झाला, डिप्रेशन आणि भ्रम. त्या काळी गावात लोकांना असं काही समजत नव्हतं.
माझ्या उपचारासाठी तुझ्या बाबांनी मला पुण्याच्या मानसोपचार रुग्णालयात दाखल केलं. मला वाटलं ते माझ्याबरोबर राहतील, पण काही महिन्यांनी ते परत आले नाहीत. डॉक्टर म्हणाले, तुमच्या पतीने पुढं लग्न केलं आहे. पण नामदेव प्रत्येक महिन्याला मला फोन करत राहिला. तो अजूनही माझ्या औषधांचा खर्च भरतो, फक्त माझ्या उपचारासाठी. ती बोलत होती आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी काही बोलू शकलो नाही. त्या रात्री मला झोप आली नाही. एकीकडे माझी आई होती, जिला वाटत होतं की तिचं आयुष्य परिपूर्ण आहे, आणि दुसरीकडे एक स्त्री, जिला समाजाने वेडी म्हणत दूर ठेवलं होतं, पण ज्याचं हृदय अजूनही बाबांसाठी धडधडत होतं. बाबांकडे मी दुसऱ्या दिवशी गेलो. बाबा, सुषमा कोण आहे? त्यांच्या हातातून पेला गळून पडला. काही क्षण ते नुसते माझ्याकडे पाहत राहिले, मग म्हणाले, तुला सगळं कळलं का? मी मान डोलावली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. हो आदित्य, ती माझी पहिली पत्नी आहे. मी तिला सोडून दिलं नाही. मी तिचं आयुष्य वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या आजारपणानं तिला समाजापासून तोडलं. मी लग्न केलं कारण घरच्यांचा दबाव होता, पण सुषमाला मी कधीचही विसरलो नाही. मी आईला सत्य सांगायचं ठरवलं. माझ्या शब्दांनी ती काही क्षण गप्प राहिली, मग शांतपणे म्हणाली, मला आधीपासून माहीत होतं आदित्य. मी लग्न केलं तेव्हा तुझ्या बाबांनी मला सगळं सांगितलं होतं, पण त्यांनी जे केलं ते चुकीचं नव्हतं. त्यांनी फक्त एका आजारी स्त्रीचा सन्मान जपला. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी विचार केला, खरं प्रेम म्हणजे काय? कधी कधी ते एकत्र राहण्यात नसतं, तर आयुष्यभर आठवणीत जगण्यात असतं. आता दर महिन्याच्या पहिल्या रविवारी दुपारी 3ला तो कॉल अजूनही येतो. फरक इतकाच, आता तो लपवला जात नाही. आई म्हणते, जाऊ दे नामदेव, सुषमाला फोन कर, ती वाट बघत असेल. आणि बाबा थोडं हसून म्हणतात, हो, कारण काही नाती आपल्याला विसरायला नसतात. त्या नात्यांचा आवाज प्रत्येक महिन्याच्या एका कॉलमध्ये जिवंत असतो. प्रेमाचं खरं स्वरूप लपवता येतं, पण मिटवता येत नाही. ते एका कॉलच्या शांत टोनमध्येही जिवंत राहतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.